हॅलो स्टुडंट्स, स्टीम लॅबमध्ये तुम्ही विज्ञानाच्या ॲक्टिव्हिटी DIYच्या मदतीने केली असतील. आज आपण अशीच एक गणिताची ॲक्टिव्हिटी DIYच्या मदतीने करणार आहोत. पण ह्याच्यासाठी मी तुमच्यासमोर एक प्रश्न घेऊन आले. आता तुम्ही सगळेजण घरी बसलेला आहात. तुमच्या घरामध्ये टेबल असेल, खुर्ची असेल, कपाट असेल. ह्या सगळ्याचा क्षेत्रफळ काढण्याचा तुम्ही कधी विचार केलाय का? किंवा याचे क्षेत्रफळ काढायचे कसे हे तुम्ही कधी प्रयत्न करून पाहिला आहे का? तर आजची ही ॲक्टिव्हिटी पाहिल्यानंतर तुम्हाला नक्की समजेल की ह्या सर्व गोष्टींचे क्षेत्रफळ काढायचे कसे. तर सर्वप्रथम मी तुम्हाला क्षेत्रफळ याची व्याख्या सांगते. कोणत्याही आकाराने किती जागा व्यापलेली आहे यालाच आपण क्षेत्रफळ म्हणतो. तुम्ही गणिताच्या पुस्तकामध्ये चौरसाचे क्षेत्रफळ कसे काढायचे, आयताचे क्षेत्रफळ कसे काढायचे, त्रिकोणाचे क्षेत्रफळ कसे काढायचे ते तुमच्या पुस्तकामध्ये ह्याचे फॉर्म्युले असतील. जसं की एरिया ऑफ स्क्वेअर हा काय असतो तर साइड स्क्वेअर, एरिया ऑफ रेक्टँगल हा असतो लेंथ इंटू ब्रेड, त्यानंतर एरिया ऑफ ट्रायंगल हे असतो हाफ इंटू लेंथ इंटू ब्रेड. तर जर कोणतीही गोष्ट त्रिकोणी असेल, कोणतीही गोष्ट जर आयताकृती असेल, जर कोणतीही गोष्ट चौरस असेल तर ह्याचं क्षेत्रफळ तुम्ही दिलेल्या फॉर्म्युल्याच्या सहाय्याने लगेच काढू शकता. पण कोणतीही अनियमित वस्तू जर तुमच्या समोर आली आणि त्या वस्तूचं क्षेत्रफळ जर तुम्हाला काढायला सांगितलं तर तुम्ही कसे काढणार? चला तर मग आज आपण ते पाहूया. आता तुमच्या समोर इथं काही मी अनियमित आकार घेतलेले आहेत. जसं की हा चौरस आहे, त्याच्यामध्ये हा स्टार आहे, किंवा हा एक रोबोट आहे, किंवा हा एक चौरस आहे, ह्याच्यामध्ये एक अनियमित आकाराचा दरवाजा दिसतोय. तर हे जे सगळे अनियमित आकार तुम्हाला दिसत आहेत ह्याचं क्षेत्रफळ तुम्ही कसं काढणार? कारण हा बाहेरचा चौरस आहे, त्याचं क्षेत्रफळ तर तुम्ही फॉर्म्युल्याच्या सहाय्याने काढू शकता. पण आता हा समजा ह्या चौरसाच्या आतला स्टार जो मला दिसतो आहे त्याचं क्षेत्रफळ जर मला काढायचं असेल तर मी ते कसं काढणार? तर ह्याच्यासाठी माझ्याकडे मी हे एक पेन्सिल्स बनवलेली आहे. ह्याच्यामध्ये मी असे हे छोटे छोटे स्क्वेअर्स बनवलेले आहेत. तर हे जे स्क्वेअर्स आहेत ते 1 सेंटीमीटर बाय 1 सेंटीमीटर म्हणजे ह्याची लांबी 1 सेंटीमीटर आहे. म्हणजेच हा झाला एक छोटासा चौरस. मी मगाशीच तुम्हाला सांगितलं की चौरसाचं क्षेत्रफळ काय असतं त्याच्या बाजूचा वर्ग, म्हणजेच ह्याची बाजू आहे 1 सेंटीमीटर. म्हणून ह्या चौरसाचं क्षेत्रफळ तुम्हाला सांगू शकते की 1 सेंटीमीटर स्क्वेअर. तर आपल्याला काय करायचंय, आता हे जे आतले स्टार आहे त्याचं आपल्याला क्षेत्रफळ काढायचंय. तर मी काय करणार, ह्या स्टारवर हे टेन्सिल्स मी ठेवणार. आता बाहेरचा जो चौरस आहे त्याचं क्षेत्रफळ तर तुम्ही म्हणजे फॉर्म्युल्याच्या सहाय्याने सहज काढू शकता. आता आतल्या स्टारचं जर तुम्हाला क्षेत्रफळ काढायचं असेल तर पहिल्यांदा तुम्हाला हे टेन्सिल्स ह्या स्टारवर ठेवायचं आहे. आणि ह्याच्यासाठी काही नियम आहेत. ते म्हणजे मी पहिल्यांदा सांगते की ह्या चौरसानी हा स्टार किती व्यापलेला आहे ते चौरस तुम्हाला मोजायचे आहेत. पण समजा एखादा चौरस 50% कमी जर त्या स्टारने व्यापलेला असेल तर तो चौरस तुम्हाला त्याच्यामध्ये घ्यायचा नाहीये. जसं की तुम्हाला इथं दिसतो आहे की हा जो पहिला जो चौरस आहे त्यांनी 50% कमी जागा व्यापलेली आहे, त्यामुळे तो मी इथं घेणार नाही. आता मी तुम्हाला ह्या स्टारने किती चौरस व्यापलेले आहेत हे मोजून दाखवते. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 म्हणजे टोटल 32 स्क्वेअर ह्या स्टारने व्यापलेले आहेत. त्याच्यामुळे ह्या स्टारचं क्षेत्रफळ आपण 32 स्क्वेअर सेंटीमीटर असं सांगू शकतो. आणि ह्या बाहेरच्या चौरसाचं क्षेत्रफळ तर तुम्हाला फॉर्म्युल्याने नक्कीच काढता येईल. पद्धतीनं या रोबोटचं पण क्षेत्रफळ आपल्याला काढता येऊ शकतं. ह्याच्यासाठी मी हा रोबोट ह्या टेन्सिल्सच्या खाली ठेवलेला आहे. आता मी मोजणार आहे की ह्या रोबोटनी किती स्क्वेअर्स व्यापलेले आहेत. आता मी तुम्हाला हे स्क्वेअर मोजून दाखवते इथे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 म्हणजेच ह्या रोबोटनी पूर्ण 39 जे स्क्वेअर आहेत ते व्यापलेले आहेत. म्हणजेच आपण ह्या रोबोटचं जे क्षेत्रफळ आहे ते
39 स्क्वेअर सेंटीमीटर सांगू शकतो. तर ह्या DIY मधून, ह्या ऍक्टिव्हिटीमधून तुम्हाला आज काय समजले, तर कोणतीही अनियमित आकाराची जर वस्तू तुमच्या समोर आली तर त्या वस्तूचं क्षेत्रफळ तुम्ही अशी टेन्सिल्स तयार करून बनवू शकता. आता जमेल ना तुम्हाला तुमच्या घरामधील कपाट, टेबल, खुर्ची यांचं क्षेत्रफळ काढायला? थँक्यू.